हाय हॅलो फ्रेंड्स. तर श्रावणातल्या आज श्रावणातला आज दुसरा सोमवार आहे. तर उपवास कोणी कोणी पकडला. मी पण श्रावणातला सोमवार पकडते आणि तुम्ही पण पकडता का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्यातली पूर्ण फॅमिलीचं आहे बरं का. आणि मुलींना काय साबुदाण्याची खिचडी वगैरे आवडत नाही. तर त्या मुलींसाठी काहीतरी आता ते काय बनवायचं ते भातच बनवावं लागणार आहे. इतकी भयानक गरमी आहे, बोलायचं कामच नाही. असं वाटतंय की कुठंतरी असं बर्फात पडून जावावं कंडिशन झाली. तर चला शाबूस तांदूळ वगैरे घालते मी भिजू. आता 2 दिवस नाही द्यायची आज आमच्यात तर रोज उपवास आहे, रोज डेली उपवास येतं. कारण एक जणांची श्रावणी आहे आणि आमचं सोमवार असते तर सगळ्यांचं आत्यांचा पण उपवास असते. तर रविवारी आणि मंगळवार डेली खिचडी बनवायला लागते. तरी खिचडी रोज खाऊन पण कंटाळा येतो बरं का. आणि करायला पण कंटाळा येतो. मला तर येतो रोज खिचडी बनवायला कंटाळा. तुम्हाला येतो का नाही ती नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला पाणी टाकू. तर काय दुसरी वाटते का. तर तुमचा नाश्ता पाणी झाला का नाही. माझं तर नाही झाला कारण माझा उपवास आहे. त्यामुळे मी तर नुसते चहा पिले आणि काय बोलून काय नाही कसं झालंय मला. पण काय करणार, बोलावं तर लागणार आहे. तर आमच्या गावची म्हणजे श्रावण महिन्यात आमची भवानी यात्रा म्हणजे कोणाकोणाला माहीत असेल बलवडीची आणि कोणाला माहीत नसेल जे बलवडीच्या आसपासचे असतील खरसुंडी, वलवण, लेंगरे म्हणजे खानापूर तालुक्यातल्या लोकांना माहीत असेल बलवडी. तर खूप मोठी यात्रा असते बरं का श्रावण महिन्यातील लास्टच्या मंगळवारी. तर
मला जाऊन झाले 10 वर्षाच्या वरती झाले असतील, 11 वर्ष झाले असतील भवानीच्या यात्रेला जाऊन. तर आहे इच्छा, पण काही जमतच नाही जायला. तर आता ह्या वर्षी ह्यांनी जाणार आहेत, तर मी पण जाणार होती, पण मुलींची शाळा वगैरे बुडते, त्यांचं नुकसान होतं. धनू आता 6वीला आहे. मम्मी म्हणते मम्मी एक दिवस जरी शाळा बुडवली तरी मला काही समजत नाही, आणि ट्युशन वगैरे लावूया म्हटलं तर नको म्हणते ते. मग माझं मला ॲडजस्ट होतं म्हणते. आणि सकाळी 9ला जाते त्या बरं का दोघी पण. ती माझी धनू म्हणजे मोठीवाली येते 6 वाजता, आणि धाकटीवालीला 4 सव्वा 4 वाजते त्या यायला. आणि म्हणजे कंटाळून जाते त्यानंतर ट्युशनला, तर कधी जायचं हो. त्या मम्मी नको एवढं जाऊन कंटाळ येतो मला. आज ती आज पण तिची तब्येत बरोबर नव्हती बरं का. तिला पण सर्दी झाले आणि दुखत होतं तिचं पण. म्हणलं की राहू दे आजच्या दिवस जायचं बाळा. तर नाही म्हणली मम्मी माझी आजपासून तिची एक्झाम चालू आहे. नाही म्हणली मम्मी माझी आजपासून एक्झाम चालू आहे, 8 तारखेला संपणार आहे. तर तशीच गेल्या. आता बघू दुपारनंतर, संध्याकाळी जाऊन तिला टॅब्लेट वगैरे घेऊन येते, नाहीतर तिच्या पप्पाला वगैरे सांगते सर्दीच्या टॅब्लेट घेऊन या. मला म्हणलं होते बरं का 10 वाजता रेडी होऊ दवाखान्यात जाऊया. मी म्हणलं अहो छोट्या छोट्या गोष्टीसाठी दवाखान्यात जायचं असतं काय तेव्हा. मला पहिलंच दवाखान्याचं नाव काढलं का माझ्या अंगावर काटा येतो. खरंच अक्षरशः मी कधी सलाईन म्हणून अंगाला लावून घेतली नाही बरं का. फक्त काय डिलिव्हरीच्या टायमालाच तेवढं सलाईन वगैरे लावून घेतले, नाहीतर इंजेक्शन म्हणलं का आपल्या अंगावर काटच येतो बरं का. इतकी भीती वाटते बोलायला नको. त्यामुळं मला दवाखान्याचं नाव म्हणलं का डबल मी आजारी पडते. त्यामुळं आपण काही दवाखान्यात जास्त करून टाळाटाळच करत असते मी. आणि माझी बारकी छोटीवाली आणू एकदम धट, इतकं तिचं धट म्हणायचं नाही. हसत हसत इंजेक्शन घेते असं आहे. आणि मोठीवाली सेम माझ्यासारखी, तिला इंजेक्शनचं भीती वाटते माझ्यासारखीच. भयानक गरम आहे बघा आमच्या इकडं, बोलायला नको. जे साऊथमध्ये असते तर त्या लोकांना माहीत असेल गरमी कसली असते. हे बघा काय होतं, इथनं पूर्ण घाम येतो आपल्याला, ती पुसला की हे असं ब्लॅक होतं आणि इतकं झणझण करतं बोलायला नको. तर चला, तुमच्या इकडे थंडी का गरम आहे ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ह्या वर्षी अजिबात बघा आमच्या इकडे पाऊस पडला ना, अजिबात म्हणजे काय बोलायलाच नाही. अजिबात म्हणजे नुसतं थोडंसं चिर तेवढंच 2-3 दिवस असा जास्त वाहून जायसारखं कधी ह्या वर्षी पाऊसच पडला नाही बरं का. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला होता आमच्या इकडं, आणि नुकसान पण भरपूर लोकांचं झालं होतं बरं का. पाऊस आला तरी प्रॉब्लेम होतोय, नाही आला तरी प्रॉब्लेम होतोय. खरंच लय अवघड आहे. तर चला बाय. आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.